मी आपल्या शेतामध्ये डुकरं हाकलण्यासाठी आलो तर काल मला फवारत असता हे 5 वेळा लागला करंट या ताराचा. तर हे काल जे दोन्ही हाताने माझ्या मुंग्या येत आहे काल रातपासून. तरी पण आता आलो आता, कारण तर इकडे डुकरं आले म्हणते संध्याकाळच्या पायरी, तर हाकलतो आता. हे बघा जवळचं दिसत नाही, या तासातून त्या तासात दिसत नाही अशी कंडिशन आहे. पण डुकरं हाकलल्याशिवाय गत्यंतर नाही. तर काही राहते साप माप बस या तासातून त्या तासात. आता हे बघा, थांबा इथं वाटलं तसं मला काहीतरी. परवा एक 6 तास आहे, या तासातून या तासामध्ये असा साप घुसला. तरी पण भय बाळगतो म्हटलं तर काही फायदा नाही, भयाकडे नाही पाल जमत. हाकलतो आता भावांना डुकरं. आता तिकडे झटका मशीनकडे जाऊन पाहतो. झटका मशीन लावली असली तरी तिकडे भयानक आमची नुकसान झाली तिकडं. तर आता जातो, आता हाकलतो, यातून देतो आता आवाज. आता तिकडे भयानक केली नुकसान. बाकीच्या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्या नुकसानी, आणि एक स्पेशल चॅनल काढलं मोठं, त्याच्यावर मी संपूर्ण नुकसानी दाखवली आहे. आता मला पहिलं झटका मशीनकडे जाऊन पाहा लागते करंट चालू आहे का नाही. कारण तर मी मध्ये कसं काम होतं त्यामुळे मी येऊ शकलो नाही, अजिबात नाही आलो वावरामध्ये. तर मला आता चेक करावं लागते कसं काय झटका मशीन चालू आहे का नाही. हे बघा असे बोंडे लागायला लागले आणि डुकरं तर देणं चालू झालं. खराब गोष्ट. आता उपाय नाही राहायला. आता भावांनो जातो आता तिकडे. आता हे बघा, आता तिकडे फटाके फोडते लोक, त्यामुळे डुकरं आमच्याकडे येते असे. आता उपाय नाही, त्याचं काम त्याही करते, आपलं काम आपण करायचं. त्यांनीच सांगितलं तुमच्या घरात 5-6 डुकरं आले म्हणे आजचं म्हणे संध्याकाळी पायरी फटाके फोडल्याबरोबर. म्हणून मला वाटलं जावं म्हणलं आपल्या रानामध्ये. गेल्याशिवाय कसं जमन सांगा. आता जपून चालायला लागते असं भावांनो. आता आजच्या टाईमले हे बा खराब कंडिशन आहे. आता काही दिसत नाही, जवळपास दिसत नाही, पण आता जा लागते. आता भावांनो कसं वाटते सांगा. गावाकडलं वातावरण खराब जीवन आहे, गावाकडलं शेतकऱ्याचं जीवन. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आमचे गावाकडचे मोठाले व्हिडिओ पाहत चला, शेवटचे व्हिडिओ पाहत चला. नमस्कार.